श्री स्वामी समर्थ. कोण होते स्वामी समर्थ महाराज? या विश्वात कोणी खरं आश्चर्यदायक असेल तर ते आहेत अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. कोण होते ते, कुठून आले आणि त्यांनी लोकांच्या आयुष्यात असं काय बदल घडवला की आजही लाखो लोक त्यांचे भक्त म्हणून त्यांना देव मानतात. स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचे चतुर्थ अवतार मानले जातात. यांचा जन्म नेमका कुठे झाला हे आजही गूढ आहे. काही लोक त्यांना श्री क्षेत्र औदुंबरमध्ये प्रथम पाहिलं असे मानतात, तर काहींच्या मते ते गाणगापूरमध्ये आले होते. पण त्यांचे खऱ्या अर्थाने आगमन झाले ते सोलापूरमध्ये अक्कलकोट या गावी. एका वटवृक्षाच्या सावलीत ते बसत आणि तिथेच भक्तांना दर्शन देत. त्यांनी नुसत्या दृष्टिकोनाने, स्पर्शाने किंवा आशीर्वादाने हजारो लोकांची दुःख दूर केली. स्वामींनी धर्म, जात, पंथ याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाला प्रेम दिलं. त्यांचा एकच संदेश होता, श्री दत्त जय जय दत्त. ते भक्ताला काय हवाय हे सांगायच्या आधीच जाणायचे. कोणी अडचणीत असो, आजारी असो, मनाने खचलेला असो, स्वामी महाराज त्यांना मार्ग दाखवायचेच. त्यांचे चमत्कार केवळ गोष्टी नाहीत, अनुभव आहेत. एकदा एका भक्ताला स्वामींनी दररोज एक रती सोनं मिळेल असा वर दिला आणि खरंच रोज त्याला रती सोनं मिळालं. एक दिवस त्याने स्वामींना प्रश्न केला, हे संपतं का? त्यावर स्वामी म्हणाले, विश्वास असेल तर नाही, प्रश्न असेल तर संपेल. आणि त्या दिवसापासून ते सोनं थांबलं. स्वामींनी आपलं आयुष्य लोकसेवेसाठी अर्पण केलं. ते म्हणायचे, भक्तांची सेवा हीच माझी पूजा. त्यांनी कधीही स्वतःसाठी काही मागितलं नाही आणि त्यांचा वावर अगदी सामान्य माणसासारखा असायचा. आणि ते अंतर्यामी आणि परब्रह्म होते. 1878 साली त्यांनी आपला देह ठेवला, पण त्यांनी वचन दिलं की मी जात नाही, मी आजही आहे आणि असेन. जेव्हा जेव्हा भक्त हाक मारेल, आजही अक्कलकोटला लाखो भक्त त्यांच्या समाजस्थळी जातात आणि अनुभवतात स्वामी अजून तिथे आहेत. स्वामी समर्थ महाराज यांचं जीवन म्हणजे श्रद्धेचा दिवा आहे, जो भक्तांच्या अंतःकरणात प्रज्वलित होतो. स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नव्हते, ते काळातील शक्ती आहे. अशाच आपल्या या स्वामीमय प्रवासामध्ये सगळ्यांनी जॉईन होण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि स्वामी भक्तांनो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. धन्यवाद.